वगैरे आम्हाला आवडत चालू केलं. हॅलो, खरोखरच आज 23/4/2026 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त आमचे आदरणीय माजी सरपंच समोदीन देशमुख साहेब हे आज या आंबेडकर भवनमध्ये आज त्यांची मुलाखत घेण्यात येत आहे. तरी आमचे देशमुख साहेब आत्तापर्यंतचा कार्यकाळ कसा गेला आणि याही पुढे कसा जाणार आहे ते साहेबांना सांगावं. नमस्कार, मी समीउद्दीन देशमुख, माजी सरपंच हलगरा. 1977 पासून चळवळीमध्ये काम केलं. 1981ला पहिला सभासद झालो आणि त्यावेळेस आरक्षणाची नीव नसताना आंबेडकरवादी ह्या रूपानं पहिल्यांदाच आम्ही 2 जागा दिल्या. त्या 2 जागेपैकी एक गोविंदराव सूर्यवंशी आणि लहुजी गवळे, आणि त्यावेळेसपासून सुरुवात आहे की तेव्हा आरक्षण नसताना सुद्धा आम्ही इथे केल्यानंतर हे पूर्ण गावच्या गाव आम्हाला म्हणजे SC बस्ती बँड लावून मतदान केले. त्यात लहान समाज झालं. आतापर्यंत जे करू शकलो त्या लहान सगळ्या वर्गासाठी त्याचा खूप मला सार्थ अभिमान आहे आणि त्याबद्दल राहिलेली उणीव इथून सुद्धा आपल्या हयातीत पूर्ण करण्याची आमची क्षमता आहे. यानंतर सर्व धर्माच्या आता जे राहुल गांधीने सुरुवात केलेली आहे, जितना संख्या उतना हिस्सा, मग ते सार्वजनिक जीवनात असेल, सर्व्हिसमध्ये असेल, राजकीय जीवनात असेल, एज्युकेशनमध्ये असेल, संख्या भरपूर राहून सुद्धा हिस्सा 2% नाही, आणि ते हिस्साचं आपण इथून आपल्यापासून सुरुवात करू. आणि त्याबद्दल मी सर्वांचे बोलवल्याबद्दल राहिल्याबद्दल सगळ्याचं मनपूर्वक आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. खरोखरच आमचे आदरणीय समोदीन देशमुख साहेब यांनी खूप असं सुंदर मार्गदर्शन केलं, मुलाखत दिली आणि माझ्या या धर्मराजा हलगरा आणि या जयंतीच्या निमित्त मग याच्यानंतर साहेब आता याच्यानंतर आपणाला इथून काही सामाजिक कार्य किंवा समाजाच्या भावना हे कशा जाणून घ्यायच्या त्याच्यावर थोडं बोला. सर्वप्रथम माझ्या अनुभवानं जवळजवळ मला 44 वर्ष झाले. हेवे देवे बाजूला ठेवून ज्या माणसाने कर्तव्य केले, आज मी मुस्लिम आहे, धनगर आहे, बंडगर आहे, हरिजन आहे, मातंग आहे, ज्या काही समाज आहेत, या प्रत्येकासाठी लिहिले, त्यांनी एकट्या SC साठी लिहिलेलं नाही. आणि त्याची प्रतिमा मेहरबानी करून लिमिटेड ह्यांचाच आहे असं ठेवू नका. पहिली भावना कुणाबद्दल नाही. जर संसदेमध्ये करपान घेऊन जायचा अधिकार फक्त सरदारजीला आहे, त्या घटनेनं दिलेला आहे. म्हणजे कुणासाठी येते? आपल्या एकट्यासाठी नाही घटना आहे. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून इथून मी म्हटलं असं का आता की प्रत्येक माणसानं ह्या ज्यावेळेस आपण काम करतो, जयंती असेल, एखाद्या आपल्याला आंदोलन उभा करायची पाळी असेल, किंवा आपलं SCचं नुकसान होत असेल, किंवा त्यांच्या कुठल्या लेकराबाळावर किंवा महिलावर अत्याचार होत असेल, तर त्यावेळेस संघटित राहणं हे महत्त्वाचं आहे. मग त्या संघटनेसाठी तुम्ही ठीक आहे, बंधाऱ्याचं भांडण राहू द्या, आमचं देणं राहू द्या, हे तुमचं वैयक्तिक ठेवा, पण सार्वजनिक जीवनामध्ये एकूण एकाचं कलह ठेवायचं नाही. आणि जर कदाचित तसं वाटलं तर कृपया आमची मदत घ्या, आम्ही प्रत्येक मदतीला तयार आहोत. मला तर वाटत नाही की बाबा माणसानं सोडलं पाहिजे. आतापर्यंत मला तुम्ही उदाहरण बघितलं हो, ह्या आंबेडकर गटामध्ये भांडणं होते, नवनाथ साक्षीदार आहे, तिकडले 2 ऑटो आणि इकडले 5 ऑटो होते, बरोबर आहे. हे सगळे पोलीस स्टेशनला ॲप्लिकेशन देऊन ठेवलते. तिथे जाऊन मी ॲप्लिकेशन फाडून
इथं मी एकटं मोटरसायकलवर येऊन मोजून त्यांचं समाधान करून इथं बांधकाम सुरू केलेलं आहे. पण मी कुणाला म्हणलो नाही मी केलं, कारण समाजासाठी नाही, हे सगळ्यासाठी आहे. त्याला वैयक्तिक तुम्ही मोजू नका. सगळ्या लोकांना माझी विनंती आहे. कोण घटना एकासाठी केले का त्यानं? एकासाठी केलं, सगळ्यासाठी केले. सगळ्यांनी उचलून बघावं. ज्याच्यासाठी विरोध केलंय त्याने घटनेचा अपमान केला, त्याला मात्र बघा थोडंसं. घटना त्याने केले कुणासाठी वाईट केले, आम्हाला नुकसान जे केलंय मी केलं समजा, तर माझ्यासाठी त्याने वाईट लावलं. तुम्ही त्याला नीट वागवलं, डायरेक्ट योग्य डायरेक्ट म्हटले असतील तुम्हाला मनुस्मृती वगैरे लोक म्हटले असतील, तर त्यासाठी कदाचित तुम्ही सगळेजण दुश्मनी करायची आपल्याला नाही, पण कुणासाठी लिहिलं हे लक्षात ठेवून चला. सगळ्या सर्व लोक त्यासाठी ते लिहिलं नाही लक्षात ठेवा आणि त्याची प्रतिमा उंचवा. त्याला नका, आपल्या पुरतं त्याला मर्यादित करू नका. आजच्या परत अजून मी ज्या देवता हार्दिक शुभेच्छा या अनुभव ही नम्र विनंती करून तुम्हाला सगळ्याचा जय. बिलकुल बिलकुल म्हणलो, राहीपर्यंत म्हणलो ना, राहीपर्यंत माझे विचार पुरोगामी बदलणार नाहीत. मी लिमिटेड विचाराचा नाही आणि माझं चुकी म्हणणाऱ्यापैकी मी आहे. आणि चूक म्हणून त्यानं बोलणं गेलं पुन्हा मी हटकून त्याला बोलले ना, कारण स्वभाव मी सांगतो 80 पासून आता माझ्यासोबत आले, निघून गेले, परत आले, परत गेले, पण मी त्या ठिकाणी आहे. आजची प्रवृत्ती तुम्हाला इथे चॅनलला सांगू शकत नाही, पण तुम्हाला थोडं चॅनल संपल्यानंतर तुम्हाला थोडी चर्चा करताना असा काही गोष्टी उल्लेख करतो आणि सगळ्यांना आणखीन एकदा शुभेच्छा देऊन माझं संपवतो. खरोखरच आमचे देशमुख साहेबांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती आणि सामाजिक जीवनावरती त्यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं, मुलाखत दिली. धर्मराजा हलगरा या यूट्यूबच्या माध्यमातून मी त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धाय.